आदिवासी जिल्ह्यामध्येच आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेच्या कामात निकृष्ट दर्जाचा आरोप। नंदुरबार आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यामध्येच आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शहादा तालुक्यातील मलगाव येथे शासनाने मंजूर केलेल्या नवीन आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। आदिवासी मुलांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांनी चांगले शिक्षण घेऊन अधिकारी व्हावे या उद्देशाने शासनामार्फत या आश्रमशाळा मंजूर करण्यात आल्या आहेत। मात्र मलगाव येथे सुरू असलेल्या कामामध्ये संबंधित ठेकेदार निविदेतील नियमांनुसार लोखंड न वापरता कमी चे मिलीमीटर लोखंड वापरत असल्याचा आरोप आहे। यामुळे इमारतीची गुणवत्ता धोक्यात असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी हे काम बंद पाडले आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे अशा ठेकेदार आणि प्रकल्प अभियंत्याच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या कामामध्ये अभियंता आणि ठेकेदारांचे संगनमत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे। दोघांनी मिळून कसेबसे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते। यामुळे भविष्यात काही दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी सामान्य जनतेचे म्हणणे ऐकणार की केवळ चौकशीचे नाटक करून धनशक्तीचा विजय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। मराठी न्यूज राजू साळी, प्रकाशा। माझं नाव सोमनाथ नावडे, मी मुलगावाचा उपसरपंच आहे। हे जे शासकीय इमारतीचे काम आमच्या गावात सुरू होतं, पण इथं काम व्यवस्थित चालू नसताना आमच्या गावकऱ्यांनी तिथं चौकशी केली। त्या चौकशीत आहे ना, कामामध्ये 80% काम झालेलं आहे, 20% काम मध्ये फॉल्ट सापडला आम्हाला। तर आमची अशी इच्छा आहे की इथं श्रीमंतांचे मुलं शिकत नाही, इथं आमचे आदिवासी म्हणजे सगळे आदिवासी मुलं शिकतात। तरी शासनाने एवढं दुर्लक्ष केलं, इथे ठेकेदारने आणि जो इंजिनियरने ते कोणी नसताना इथं स्लॅबचं काम चालू आहे। तर माझी एकच इच्छा आहे की त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे, नाही तर या ठेकेदारांची लायसन्स रद्द झाली पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। आमची शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मलगाव इथे जो आज सलग बऱ्याचे काम चालू होतं, तिथे आम्ही गावकरी मिळून आले होते। मग तिकडे जे सलग बऱ्याचे काम चालू होते तिकडे समथिंग 4 इंची खोदले होते साहेबांनी, तरी पण तिकडे खोडी काही दिसून आली नाही। मग इतर जे बिल्डिंग बांधलेले आहे त्यांच्यामध्ये पण असं होऊ शकतं असं मला
माझी संकल्प आहे. पण आमची एवढी इच्छा आहे की जेवढे जे बिल्डिंग बांधले ते बिल्डिंग तोडून आम्हाला पाहिजे आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जर व्यवस्थित काम झालं असेल तर आम्ही आमच्या हिशोबाने आम्हाला टाकलं तरी चालेल आम्हाला. पण आम्हाला जेवढे पण 3-4 बिल्डिंग बांधले ते आम्हाला तोडून बघायचे आहे. ही आमची एवढी विनंती आहे. एस्टिमेट नुसार काम होतंय का? नाही होतच नाही. म्हणून आम्हाला जेवढे पण 3-4 बिल्डिंग बांधले आहे ते बिल्डिंग तोडून आम्हाला बघायचेच आहे. जर कधी जे 3-4 बिल्डिंग बांधलेले आहे त्यांच्यामध्ये जर व्यवस्थित काम झालं असेल तर आमच्यावर कायदेशीर करा. जर कधी त्या बिल्डिंग मध्ये जर जसं आपल्या ड्रॉइंग मध्ये ज्याप्रमाणे दिलेले आहे त्याप्रमाणे जर नाही झालं तर आम्ही जे शासनानुसार जे कायदेशीर करता येईल ते कायदेशीर करून घ्यावे करणार आहोत. असं जे इंजिनियर आहेत त्यांनी अनुपस्थितीत जो स्लॅब भरलेला आहे, आता हेच बिल्डिंग असेल किंवा मग इतर कामं असेल ते बिना इंजिनियरचे झाले असेल त्या इंजिनियरना बोलवून त्याच्यावर कारवाई करून त्यांना एक तर बडतर्फ करा, नाहीतर कायम स्वरूपी त्यांचा जो लायसन असेल तो रद्द करावा. ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.